दीपावलीनिमित्त ठाणे शहरातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस फुलपाखरू या मालिकेमधील कलावंत आणि मालिकेचे दिग्दर्शक श्री मंदार देवस्थळी हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते। मंगेश बोरवणकर याच्या स्वरांनी यावेळेस ठाणेकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं। सादर करीत आहोत या कार्यक्रमाची ही झलक। बघायला कवतीत आलं नाही कुणी, मळ्याला मळे पाणी भेटलीच नाही, अगं नाही माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय, दिवाळी पागडीची बाळी पागडी, दिवाळीची बाळी पा, दिवाळी पागडीची बाळी पागडी, दिवाळीची बाळी पा। दीपावली म्हणजेच सण उत्सवाचा, सण उत्साहाचा, सण प्रकाशाचा, सण मांगल्याचा। दीपावली निमित्त नगरसेविका सौ अर्चना किरण मनेरा आणि डॉक्टर किरण मनेरा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या आयुष्यात सुख समृद्धी शांतता आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री किरण मनेरा आणि नगरसेविका सौ अर्चना किरण मनेरा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेना उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने ठाणे शहरातील तमाम शिवसैनिकांना, ठाणेकर नागरिकांना, येऊर परिसरातील आदिवासी बांधवांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या आयुष्यात मांगल्याचा प्रकाश घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा दिव्यांचा हा उत्सव आपला अधिकाधिक आनंददायक बनवू हीच ईश्वर चरणी प्रार्थना। श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। कोरोना कालावधीमध्ये तमाम ठाणेकरांच्या सेवेसाठी सदैव सज्ज असलेले आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि We4U संस्थेचे संस्थापक श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य आणि मांगल्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि We4U चे संस्थापक किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। अभिनय कट्ट्यावर विशेष मुलांसह दिवाळी साजरी करण्यात आली। दिव्यांग कला केंद्रातील सर्व मुलांसोबत ही दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळेस एकापेक्षा एक नृत्य, गायन अशा विविध कलाविष्कारांचा सादरीकरण यावेळेस करण्यात आलं। श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष अशा दिवाळी पहाटला ठाणे वैभवचे संपादक श्री मिलिंद बल्लाळ तसंच श्री भास्कर जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कशी
सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. उत्कर्षाची वाट उमटली, विरला गर्द कालचा काळोख. क्षितिजावर पहाट उगवली, घेऊन या नव उत्साह सोबत. शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी आणि भरभराटीची जाव, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. कला विश्व इंटेरियर्सचे श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यात सुख, समाधान, भरभराट, आरोग्य आणि ऐश्वर घेऊन येऊ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. रंगाई या संस्थेच्या वतीने आणि श्री नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने रंगात रंगली दिवाळी या कार्यक्रमाचं आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. यावेळी शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या बहारदार गायकीने आणि सादरीकरणाने यावेळेस उपस्थित ठाणेकर रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. सादर करीत आहोत एक झलक. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य परिवहन कामगार सेना अध्यक्ष श्री हरी माळी यांच्या वतीने एसटीच्या तमाम कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, त्याचप्रमाणे एसटीच्या तमाम प्रवाशांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख, समाधान, भरभराट आणि आरोग्य देणारी जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष श्री हरी माळी यांच्या वतीने दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. 70% सेल? काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय.
अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ओबीसी सब कॅटेगरायझेशनचे प्रणेते, आरक्षण या विषयाचे गाढे अभ्यासक, संविधान तज्ज्ञ, माजी खासदार, माजी आमदार हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम बांधवांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. 12 बलुतेदारांसाठी 4% आरक्षणाची भूमिका घेऊन आंदोलन उभं करणाऱ्या माननीय हरिभाऊ राठोड यांच्या वतीने पुनश्च एकदा तमाम बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये तेजोमय प्रकाश घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. येऊर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, येऊर परिसरातील नागरिकांना दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यात सुख, समाधान, शांतता, भरभराट आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीनिमित्त ठाणे शहरातील तलावपाळी परिसरामध्ये दरवर्षी खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने रॉक बँडचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी हजेरी लावली. बघूया एक झलक. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये सण प्रकाशाचा आणि मांगल्याचा घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी मंगेश देसाई.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत। शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा। अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा। हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे। गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे। सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये। अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये। सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26127394। राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046। जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740। ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108। टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका। सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। काँग्रेस पक्षाचे मानवाधिकार आणि माहिती अधिकार विभाग ठाणे नवी मुंबई काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री जयेश परमार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी, शांतता आणि भरभराट घेऊन येवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा डॉक्टर जयेश परमार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।